नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अंजुष टिमेटकर आज एका वेगळ्या विषयासह आपल्यासमोर आले आहे. विषयाचं नाव आहे श्रीखंड्या. मंडळी, हा श्रीखंड्या आपल्या सगळ्यांना सुपरिचित आहे. पण त्या श्रीखंड्याची जी गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे, त्याच्यातून भगवंत त्याच्या भक्तांसाठी काय काय चमत्कार दाखवतो, त्यांच्या घरी कसा वास करतो, त्याचं अप्रतिम दर्शन आपल्याला या कथेतून घडणार आहे. तुम्हा मला सगळ्यांना माहितीच आहे की एकनाथ महाराज हे पांडुरंगाचे परमभक्त आणि त्यांचे पणजोबा भानुदास महाराज यांची सुद्धा समाधी पांडुरंगाच्या मंदिरात आहे. म्हणजे त्यांच्या पूर्वाकाळपासून आलेली ही पांडुरंगाची सेवा आजही एकनाथ महाराजांच्या घरात चालू आहे. हे अजून एक वैशिष्ट्य आहे. या एकनाथ महाराजांच्या घरात एक काळ्या पाषाणापासून बनवलेला जवळपास 21 फूट खोल असलेला आणि 1.5 फूट रुंद असलेला असा रांजण सुरक्षित आहे, अजूनही आहे तो नाथांच्या वळ्यात. आणि ह्या रांजणाच्या बुडात त्याच्या मधोमध एक गोमुख आहे. तिथून थेंब थेंब पाणी झिरपत असतं आणि ते गोदावरीला जाऊन मिळतं. कुठे मिळतं ते मात्र अजूनही कोणाला ते ज्ञात नाहीच आहे. या रांजणाच्या खालच्या बाजूला जी काही छोटे छोटे होल्स केले आहेत, त्याच्यातून पर्कोलेक्शनद्वारे हे पाणी बाहेर पडत असतं आणि त्यामुळे हा जरी रांजण झाकून ठेवला तरी त्यातला पाण्याला ते पाणी खराब होत नाही, त्याला कुठलाही वास येत नाही आणि त्याच्यातून त्या खालच्या त्या छिद्रांमधून पाणी आपोआप झिरपत राहतं. 450 वर्षापूर्वीचा हा स्थापत्यशास्त्राचा जो आविष्कार आहे तो खरंच आपल्याला स्तिमित करून सोडतो. मंडळी, एकनाथ महाराजांच्या ह्या घरातल्या रांजणाची ही स्टोरी जी आहे आणि श्रीखंड्याची स्टोरी आज आपण इथे बघणार आहोत. आणि एक वेगळाच भक्तीचा एक वेगळाच आविष्कार आपल्याला आज इथे प्रत्ययाला येणार आहे. एकदा एक याचक असो, तो एकनाथ महाराजांचं घर शोधत लांबून दुरून कुठून तरी त्यांचं घर येतो. नाथांच्या दारात आल्यावर त्याला एकदम प्रसन्न वाटायला लागतं. त्याचा सगळा थकवा अशी निघून जातो आणि तो एकदम उत्साही होतो. आणि नाथ बाबांना पाहिल्यावर तो तर त्यांचे डायरेक्ट पायच पकडतो आणि त्यांना म्हणतो की नाथबाबा, मला भगवंताचं श्रीकृष्णाचं दर्शन घडवा. एकनाथ महाराज अतिशय आश्चर्यचकित होतात. त्यांना समजतच नाही की मी ह्या माणसाला ओळखत नाही, हा माणूस कोण आहे. हा अचानक आज माझं घर शोधत माझ्या घरी आलाय आणि हा अचानक माझ्याकडे मागणी करतोय की नाथ बाबा, मला भगवंताचं कृष्णाचं दर्शन घडवा. कुठून दाखवू मी याला कृष्ण? कुठून बरं दाखवायचं मी याला कृष्ण? त्यांना काही कळत नाही. त्यांचा हा जो संवाद चालू असतो त्या याचकाचा आणि एकनाथ महाराजांचा, तो संवाद गिरिजा देवी आतून, म्हणजे एकनाथ महाराजांच्या पत्नी असतात त्या घरातून ऐकत असत. आणि त्यांना सुद्धा खूप आश्चर्य वाटतं की हा असा काय अचानक आला आणि म्हणतो मला की कृष्णाचं दर्शन द्या म्हणून. नाथांनी त्याला उठवून जवळ घेतलं, पण तरी त्याचं तेच वाक्य कंटिन्युअस चालू होतं. नाथ बाबा, काही करा, मला माझ्या कृष्णाचं दर्शन घडवा, मला माझ्या भगवंताचं दर्शन घडवा, मी त्या भगवंताला पाहायला तुमच्याकडे आज आलोय. आणि हे म्हणत असताना त्याची नजर घरातून कानाकोपऱ्यातून अशी भिरभिरत असते. कुठे माझा कृष्ण लपला आहे, कुठे माझा तो सखा लपला आहे, कुठे माझा तो मुरारी लपला आहे. याच्यासाठी तो वेड्यासारखा घराचा वेध घेत असतो, कानाकोपऱ्यात तो ढुंडाळत असतो नाथांशी बोलताना. मग नाथ त्याला मंचकावर बसवतात, ते स्वतः त्याचे पाय धुतात आणि गिरिजादेवी आतून त्यांना गुळपाणी आणून देतात. आणि हे सगळं त्यांचं आदरातिथ्य पाहून त्या याचकाचं मन अजूनच भरून जातं. तो पटकन खाली बसून नाथांना सांगायला लागतो की महाराज, 15 दिवसांपूर्वी मला दृष्टांत झाला होता. भगवान श्रीकृष्ण साक्षात माझ्या स्वप्नात आले होते आणि त्यांनी मला सांगितलं होतं की नाथांच्या घरी जो पाणक्या आहे श्रीखंड्या, त्याच्या रूपात मी नाथांच्या घरी गेली 12 वर्ष वास्तव्य करत आहे. आणि तुला जर का दर्शन घ्यायचं असेल तर तू आत्ताच जा
कारण आता माझी तिथून निघण्याची वेळ झाली आणि म्हणून मी तुमचं घर शोधत शोधत तुमच्या घरी आलो आहे. नाथ बाबा सांगा ना मला खरंच, गेली 12 वर्ष तुमच्या घरात भगवान राहत होते, मग ते कुठे आहेत आता? दाखवा ना मला, पटकन दाखवा मला माझा भगवंत, भगवान श्रीकृष्ण कुठे आहे ते मला दाखवा. आता हे सगळं ऐकून गिरिजा देवींची तर शुद्ध हरपली. नाथांचे डोळे पाण्याने डबडबून आले, त्यांचे देहभान विसरले. 12 वर्षापासून पाणी भरत होता साक्षात माझा शारंग पाणी माझ्या घरात, आणि मला त्याची जाणीवही नसावी. काय रे भगवंता, काय आमच्याकडून अशी चूक घडली, काय असा प्रमाद घडला की 12 वर्ष गेली तू आमच्या घरात आहे, पण तू साधी मला ओळखही नाही दिली की तू साक्षात माझा विठ्ठल आहेस, तू माझा पांडुरंग आहेस. आणि मात्र याचकाच्या घरी 15 दिवसापूर्वी तू जाऊन त्याला स्वप्नात दृष्टांत देतोस की मी नाथांच्या घरी गेली 12 वर्ष पाणक्या म्हणून काम करतोस. नाथांना खूप दुःख झालं. ते खांबाला टेकून हळूहळू खाली बसले. थोड्या वेळाने गिरिजादेवी भानावर आल्या आणि मग श्रीखंड्याच्या आठवणी त्या दोघांच्या मनात दाटून आल्या. त्या श्रीखंडाचं साधेपण, त्याची प्रत्येक हालचाल, त्याचं शांतपणे वागणं, त्याचा तो भाबडेपणा, त्याचं जातानाच ते मुग्ध हसणं नाथांचे डोळे भरून भरून वाहू लागलं होतं. खरोखरच काय प्रत्यक्ष हा भगवान श्रीकृष्ण जो द्वारकेचा राजा होता तो माझ्या घरी 12 वर्ष राहत होता एक पाणक्याच्या रूपात? खरंच का? खरंच हे शक्य आहे? गिरिजा देवींची अवस्था सुद्धा काहीच वेगळी नव्हती. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. गिरिजा देवी पण मनात म्हणत होत्या, हे चिच्चोरा घननिळा, हे माखन चोरा, अरे इतके वर्ष तू आमच्या घरात राहिलास, इतके वर्ष तू आमच्यावर अपार माया केलीस, अपार प्रेम केलंस. आम्ही तुला कमी जास्त बोललेही असू ह्या काळात, पण तू कधीही आम्हाला तुझ्या हसण्याची ओळखही दिली नाहीस रे. नाथ खांबाला धरून पटकन उठले आणि त्या श्रीखंड्याने ज्या ज्या गोष्टींना म्हणून स्पर्श केला होता, ते रांजण असेल, नंतर त्याने खांद्यावरून वाहिलेली ती कावड असेल, त्या प्रत्येक गोष्टीला ते स्पर्श करू लागले. नाथांच्या डोळ्यातून अश्रुधारा तर बरसतच होत्या. श्रीखंडा जिथे जेवायला बसायचा, जिथे विश्रांती घ्यायचा, जिथे तो वावरायचा, प्रत्येक ठिकाणाला, प्रत्येक स्थानाला नाथ स्वतः हाताने स्पर्श करून बघत होते की माझा श्रीखंड्या मला ह्याच्यात त्याचा स्पर्श जाणवे. त्याने ज्या ज्या गोष्टीला हात लावला ती गोष्ट ते परत परत स्पर्श करून पाहत होते की तिथे माझा भगवंत वास करत होता, तिथे माझा भगवंताने स्पर्श केला होता, त्या प्रत्येकात त्याचा वास असणार आहे, म्हणून ते स्पर्श करून करून जाणीव घेत होते. गिरिजा देवींच्या डोळ्यातील तर पाणी थांबतच नव्हतं. तो श्रीखंड्या ज्या ठिकाणी बसून विश्राम करायचा त्या ठिकाणची जमीन तर त्यांनी रोडून रोडून ती भिजवून टाकली, पाण्याने ओली करून टाकली. आकाशाकडे पाहून त्यांनी म्हणाल्या की हे भगवंता, हे घननिळा, अरे तू सर्वव्यापी आहे, सर्व साक्षी आहे, सर्व चराचरात भरून राहिला आहेस. त्याच्यामुळे ह्या रांजणात तू आहेस, पाण्यात तू आहेस, त्या कावडीतही तू आहेस, आणि साक्षात त्या अंतर्बाह्य प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी तुझा वास आहे, तू भरलेला आहेस. पण का रे, आमचा असा काय प्रमाद घडला होता की तू आम्हाला साधी ओळख पण नाही दिलीस? आणि इतके वर्ष श्रीखंड्याच्या उद्धवाच्या रूपाने तू आमच्या घरात वावरत होता, थोडी थोडकी नाही, 12 वर्ष तू इथे वास करत होतास, आणि का रे तू आम्हाला ओळख नाही दिलीस? का रे तू आम्हाला सांगितलं नाहीस रे? आम्ही तुला एक गरीब साधा पाणक्या समजत होतो रे. आम्हाला क्षमा कर देवा, आम्ही खूप चुकलो. तू साक्षात द्वारकाधीश, द्वारकेचा राजा, आणि तू आमच्या घरी पाणक्याचं काम केलंस. पण मला एक माझी विनवणी आहे तुला की श्रीखंड्याच्या रूपात जर का तू 12 वर्ष पाणक्याच्या रूपाने आमच्या घरात काम केलं असेल तर प्रसाद रूपाने मला काहीतरी खूण दे. त्या श्रीखंड्याची काहीतरी मला खूण दिलीच पाहिजेस तू. आणि काय आश्चर्य मंडळी, तो जो रांजण होता काळ्या पाषाणाचा, तो दुथडी भरून व्हायला लागला. जोरात वारा सुटला आणि जी घुंगूर काठी होती श्रीखंड्याची ती वाऱ्यासरशी खाली पडली आणि घुंगरांचा आवाज घरात दुमदुमला. आणि जो शेला
त्या शेला ज्या घुंगूर काठीला लावलेला होता त्याच्यातून केशर कस्तुरीचा सुवास सर्व घराला व्यापून दरवळून फिरायला लागला घरात. नाथांचं घर त्याने सगळं व्यापून टाकलं त्या सुवासाने. या सगळ्याला साक्षी होता तो आलेला आज याचक. तो सुद्धा आसून बघायला लागला. भगवान श्रीकृष्णाने आज त्याची पण इच्छा पूर्ण केली. मंडळी, नाथांच्याकडच्या ह्या रांजणाची आणि त्या श्रीखंडाची गोष्ट. भगवान कितीही प्रेमळ आहे, किती दयाळू आहे, की आपल्यावर जे भक्ती करतात, आपल्यावर ज्यांचं अपार प्रेम आहे, त्यांच्यासाठी मग तो कोणत्या कोणत्या रूपाने धावून गेला. जनाबाईसाठी त्यांनी साक्षात जातं ओढलं, धान्य पिसलं तिच्यासाठी. साक्षात पाणक्या बनून हा एकनाथांच्या घरी त्याने वास केला. पुंडलिकाच्या भेटीसाठी हे परब्रह्म 12 वर्ष तात्काळच उभं राहिलं हो. तात्काळ ते उभं राहिलं होतं परब्रह्म. किती हे भक्तांसाठी ह्याचं वेड प्रेम, आपल्या भक्तांसाठी वेळोवेळी धावून जाऊन, त्यांच्या मदतीला धावून जाऊन त्यांना मदत करणारा हा पांडुरंग खरंच कसा आहे ना. द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी, पाणी वाहे कावडीने, श्रीखंड्या चंदन उगाळुनी, वस्त्र गंगा तेरी धुतसे, पांडुरंग हरी पांडुरंग हरी. तर असं हे साक्षात पांडुरंग श्रीकृष्ण किंवा उद्धवाने श्रीखंड्याच्या रूपात 12 वर्ष नाथांच्या घरात जे कावडीने पाणी भरलं, त्याची नाथ चरित्रात ही कथा आलेली आहे. आणि नाथषष्ठी यात्रा महोत्सव सुरू होण्यापूर्वी म्हणजे फाल्गुन वद्य द्वितीयेच्या आदल्या दिवशी हा जो रांजण आहे, आजही नाथांच्या घरी हा रांजण अस्तित्वात आहे. हा रांजण उपसून त्याच्या उघडा केला जातो. त्याचे पूर्वीचं पाणी सगळं उपसून गोदावरी नदीमध्ये सोडलं जातं, तिच्या पात्रात टाकलं जातं. रांजण पूर्ण कोरडा करून त्याला ऊन देतात. फाल्गुन वद्य द्वितीयेपासून नाथांच्या षष्टीचा उद्योग सुरू होतो. तुकाराम बेजेच्या दिवशी, ज्या वेळेला पांडुरंगाची पंढरपुरात पूजा चालू होते, त्याच वेळी पैठणला या रंजनाची फुले आणि अक्षदा वाहून पूजा सुरू होते. पंढरीत पांडुरंगाच्या खांद्यावर कावड आणि एका खांद्यावर घोंगडं ठेवलं जातं. त्या दिवसापासून पैठण येथे आलेले नाथभक्त गोदावरीच्या नदीचे पाणी या रांजणात आणून टाकतात. षष्टीपासून सुरू झालेला हा जो रांजण भरण्याचा सोहळा आहे, तो पुढील 4-5 दिवस तसाच सुरू राहतो. नाथांच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक भक्त आपल्या कुवतीप्रमाणे ते पाणी त्या गोदावरीतून आणतो आणि त्या रांजणात भरतो. पण यापैकी एकाच व्यक्तीने भरलेल्या पाण्याने तो रांजण पूर्ण भरतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. मग कधी हा रांजण पहिल्याच दिवशी भरतो, तर कधी 4थ्या-5व्या दिवशी भरतो. पण अजूनही असं म्हणतात की ज्याच्या हातून हा रांजण भरतो त्या व्यक्तीची श्रीखंड्या म्हणून ते पूजा केली जाते. मंडळी, अशी आहे ही नाथांच्या रांजणाची कथा आणि पांडुरंगाची आपल्या भक्तांप्रतीची, आपल्या जे मनोभावे पुसतात, जे मनोभावे आपल्याला हाक देतात, त्यांच्यासाठी धावून जाण्याची जी पांडुरंगाची किमया आहे ती खरंच न्यारीच आहे, नाही का मंडळी. आणि ह्याच कथेतून आपल्याला दिसतं की भक्तीचा भुकेला परमेश्वर कसा आहे. त्याला रुद्राक्षांच्या नको त्या माळा नको, काही एक तुळशीदल सुद्धा नको आहे त्याला. फक्त तुमच्या प्रेमाची आस असते, त्याला तुमच्या भक्तीची आस असते. जर तुमच्याकडे तेवढी भक्ती असेल तर नक्की साक्षात पांडुरंग तुमच्या घरी येऊन वास करतो आणि तुमच्यावर असा प्रेमाचा वर्षाव करतो. मंडळी, कथा कशी वाटली ते जरूर सांगा. आणि माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी जे नवीन नवीन व्लॉग्स करेल ते तुमच्यापर्यंत ते टाकल्यावर तुमच्यावर पोहोचतील. नमस्कार.